क्रेडाई BNM रायगड यांच्या वतीनं आज बिल्डर वेलफेअर असोसिएशन यांनी सुद्धा मिळून हे मला वाटतं 7वं त्यांचं प्रॉपर्टी एक्झिबिशन आहे. मी त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी उपस्थित आमचे अध्यक्ष अश्विनभाई असतील किंवा त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी आहे, कन्व्हेनर आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या पनवेल तालुक्यात, उरण तालुक्यात, रायगड जिल्ह्यात विशेषत्वानं सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स शोकेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. मी या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं पनवेल आणि परिसरामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं बिझनेस पोटेन्शियल येतं आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये राहायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. या परिसरात आधी राहायला आहेत, पण ज्यांना आता स्वतःच्या मालकीचं हक्काचं घर इथे करायचं आहे, भाड्यानं राहत होते, आता त्यांना वाटते नाही इथंच स्थायिक झालं पाहिजे या परिसरात. तर त्या सगळ्यांच्यासाठी एक वेगवेगळ्या पद्धतीच्या घरांची एक खूप मोठी अशा पद्धतीचं आपण म्हणू चॉईसची रेंज ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारीला शिवडी न्हावा अटल सेतूचं उद्घाटन केलं आणि त्या माध्यमातून एक खूप मोठं संधींचं एक आपण म्हणूया दालन हे या परिसरामध्ये उघडलं गेलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये आता उद्योग करणारे, व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या वाढेल. लोक जे मुंबईमध्ये राहत होते, गर्दीच्या ठिकाणी राहत होते, त्यांना आता मुंबई जवळ झाली, त्यामुळे मुंबईमध्ये काम करणाऱ्या पण इथे राहणाऱ्या लोकांची संख्या वाढेल आणि या परिसरामध्ये आता विमानतळ या वर्षाच्या अखेरीला पूर्ण होणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग या परिसरात उभे राहणार आहे. नैन्याच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होणार आहे. या सगळ्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आपल्या आवडीचं घर घेणाऱ्यांची संख्या वाढेल आणि त्यामुळे अशा पद्धतीची आज उपलब्ध असलेली घरं ही लोकांना ही या सगळ्या परिसरातल्या लोकांना पाहायला मिळत आहेत आणि त्यांची चॉईस काय आहे हे बिल्डर लोकांना समजेल आणि म्हणून हे एक्झिबिशन BNM रायगडचं एक्झिबिशन सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. मी या निमित्तानं सर्व आमच्या या बिल्डर सहकाऱ्यांना शुभेच्छा देईन आणि त्यांच्या माध्यमातून चांगली दर्जेदार वेळेत पूर्ण होणारी घरं या सर्व परिसरातल्या नागरिकांना मिळावी अशा पद्धतीच्या मी त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो. निश्चित होत चाललं आहे कारण या परिसराच्या व्यतिरिक्त देखील सर्वत्र विकास होतो, पण मुंबईच्या जवळ आता हा पनवेल तालुका रेल्वेच्या मार्गानं आला आहे. आता पूल बनला त्यामुळे हे अंतर पाऊण तास 1 तासाचं अंतर कमी झालेलं आहे, जे एरवी गाडीनं यावं लागेल साऊथ मुंबई परिसरामधून, सेंट्रल मुंबई परिसरामधून. आणि त्याचबरोबरीनं आता विमानतळ ज्या वेळेला इथे पूर्ण होईल त्यानंतर जगामधले सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योजक, एंटरप्रिन्युअर हे सगळे या परिसरात लँड होणार आहेत. तर या परिसरापासून खूप लांब ते त्यांच्या डेव्हलपमेंटच्या संधी शोधणार नाहीत. तर त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये ही डेव्हलपमेंट जर कॉन्सन्ट्रेट झाली तर इट विल बी कॉल्ड ॲज अ हॉटस्पॉट. या सगळ्या परिसरामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये प्रॉपर्टीचे भाव खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतील. खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या इथून ते माथेरान डोंगराच्या पायथ्यापर्यंतच्या परिसरामधल्या जागांना खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी येणार. थँक्यू. धन्यवाद.